राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हे शिर्डीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये सुद्धा सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाळी सध्या पाहायला मिळते। आज गुरुपौर्णिमा आहे आणि तोच उत्साह राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतोय। आपण ही 5 दृश्य पाहू शकतो। शेगाव, नृसिंहवाडी, शिर्डी, अक्कलकोट आणि उत्तराखंडमधल्या हरिद्वार मधली ही दृश्य आहेत। आज गुरुपौर्णिमा आहे, त्याचा उत्साह सर्व भाविकांमध्ये पाहायला मिळतोय आणि राज्यभरातील ही प्रमुख मंदिरं आहेत ज्या निमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी सकाळपासूनच या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। आपण बुलढाण्यातल्या शेगावमधली, कोल्हापूरमधल्या नृसिंहवाडीमधली, अहमदनगरच्या शिर्डीमधली, सोलापूरच्या अक्कलकोटमधली आणि उत्तराखंडच्या हरिद्वारमधली ही भाविकांची मोठी गर्दी पाहू शकतो। तर शिर्डीमधून आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय आज गुरुपौर्णिमा आहे, शिर्डीमध्ये सध्याचं काय वातावरण पाहायला मिळतंय? आज गुरुपौर्णिमा शिर्डीतील उत्सवाचा मुख्य दिवस आहे। साईबाबांना गुरु समजून अनेक भक्त जे आहेत, देश विदेशातील भक्त आहेत, ते साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आज पहाटे 5:15 काकड आरतीनंतर साईबाबांचं मंदिर जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे। काकड आरतीनंतर या ठिकाणी विधिवत पूजा ज्या आहेत त्या सर्व पार पडल्या आहेत। त्यानंतर 7च्या दरम्यान शिर्डी माझे पंढरपूर ही एक छोटी आरती झाली आणि त्यानंतर सर्वसामान्य भाविक जे आहेत त्यांना मंदिर खुलं करून देण्यात आलेलं आहे। आता दर्शनाला सुरुवात झालेली असल्याने मोठ्या प्रमाणात जी आहे ती भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डीत आलेले आहे। साईबाबांचं गुरुस्थान, साई समाधी मंदिर, द्वारकामाई या सगळ्या परिसरात जाऊन भाविक जे आहेत ते दर्शन घेताना दिसून येत आहे। मोठी जी गर्दी आहे ती आज या ठिकाणी दिसून येते। पहाटेच्या काकड आरती आधीच अनेक भक्तांनी जे आहे त्या रांगा लावल्याचं दिसून येत आहे। अनेक भक्तांना मंदिरात जाण्यापूर्वी झोपण्यासाठी जागा मिळाली नाही, त्यामुळे काही भक्त रस्त्यावरही झोपल्याचं दिसून आलेलं आहे। एकंदरीत शिर्डीत होणारी मोठी गर्दी बघता साईबाबा संस्थांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज अनेक साई भक्तांबरोबर सेलिब्रिटी, मान्यवर, मंत्री हेही साईबाबांच्या दरबारी हजेरी लावणार आहेत। हो, नक्कीच प्रशांत, आपण पाहू शकतो मोठी गर्दी खरं तर आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।